तर ठाण्यातील जमीन प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्ते मैदानात आहेत। सामाजिक कार्यकर्त्यांचा टीडीआर देण्याला विरोध आहे। ठाणे महापालिकेला पत्रव्यवहार करणार आहेत। पत्र पाठवत हा व्यवहार न करण्याची देखील मागणी केली है। हम लोगों का मांगना यही है कि जो टीडीआर उनको नहीं दिया जा सकता, क्योंकि सेंट्रल गवर्नमेंट ने फॉरेस्ट डिपार्टमेंट क्लाइमेट कंट्रोल सेंट्रल गवर्नमेंट की एजेंसी है, उन्होंने इसको इको सेंसिटिव जोन डिक्लेयर किया है। इको सेंसिटिव जोन्स में अकॉर्डिंग द लॉ कोई भी टीडीआर इशू नहीं किया जा सकता है। उसके बावजूद टीएमसी ने फैक्ट्स हाई कोर्ट्स में भी छुपाया, सुप्रीम कोर्ट में भी छुपाया और बिल्डर के फेवर में काम करके उसको 2800 करोड़ का लगभग टीडीआर देने की घोषणा कर दी है। इसके अगेंस्ट में हम लोगों ने ये इशू उठाया है। हम लोगों ने सब डिपार्टमेंट को लेटर लिखा है और वेरी सुन हम लोग इसमें सुप्रीम कोर्ट में एसएलपी में जा रहे हैं। 100% बिना ये पॉलिटिकल प्रेशर के हो ही नहीं सकता। या कंपनीला ठाणे महापालिकेने ज्या कायद्याअंतर्गत टीडीआर इश्यू केलेले आहेत त्या यूडीसीपीआर चे क्लॉज 1.1 अंतर्गत अशी तरतूद आहे की जी पण एरिया जे क्षेत्र केंद्र सरकारने इको सेन्सिटिव्ह आणि इको फ्रॅजाइल झोन म्हणून डिक्लेअर केलेले आहे त्या क्षेत्राला यूडीसीपीआर लागू होत नाही। त्या अनुषंगाने आम्ही ही तक्रार दाखल केलेली आहे। ठाणे महानगरपालिकेचे जे म्युनिसिपल कमिशनर आणि एडीटीपी आहेत त्यांना पण आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे की जे आपण यूडीसीपीआर कायद्याचे उल्लंघन करून टीडीआर वाटप करत आहेत ते वाटप करण्यात येऊ नये आणि जर वाटप केलं असेल तर ते रिवोक करावं अशी आमची मागणी आहे। ठाण्यातील टीडीआर घोटाळा प्रकरण आणि या प्रकरणात ठाण्यातील नेत्यांना या संदर्भात माहिती असेल। भरत गोगावले यांची प्रतिक्रिया आहे। ठाण्यातील नेत्यांकडून या संदर्भात माहिती घेईन आणि माहिती नसताना यावर भाष्य करणं योग्य नाही अशी भूमिका गोगावलेंनी घेतली आहे। नाही, ही बाब मला काय माहिती नाही आहे, त्यामुळे त्याच्यावरती बोलणं उचित ठरणार नाही। पूर्ण माहिती करून घेतो की नक्की त्यातलं काय आहे तो, कारण काल 2 दिवस आम्ही बीडच्या दौऱ्यावरती होतो, रात्री आलो आणि आत्ता आपण सांगताय मी टीव्हीला काय तसं पाहिलेलं नाही आहे, परंतु ठाण्यातला प्रकार आहे म्हणजे तिथे आमचे नेते मंडळी त्यांना विचारून काय असेल ते योग्य सांगू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।